बंधू नमस्कार. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता मक्यावरती ही समस्या दिसून येत असेल, जसे की आता करपा यायला मक्यावरती सुरुवात झालेली. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला देखील मक्यावरती आता सुरुवात असेल तर आपण त्याला लवकरात लवकर नियंत्रण केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो पूर्ण झाडावरती म्हणजे खालून बुंदापासून तर पूर्ण टोकापर्यंत जात नाही तोपर्यंत आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे. तर काही शेतकऱ्यांचा आता आडापाणीचा मका असतो तर त्यांना ठिबक तर नसते, पण त्यांना शक्य नाही आहे. तर शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांचा ठिबकवरती मका असेल त्यांनी COC एकरी 500 ग्राम सोडा आणि त्यासोबत स्टेप्टोसायक्लिनच्या पुड्यांचा देखील यूज करा. आता तुम्ही पाहू शकतात, हा जो मक्का आहे आता याला खालून पानं सुकायला सुरुवात झालेली आहे. तर हा जो करपा आहे हा पूर्णपणे झाडावर जर चढला तर पूर्ण वरती टोकापर्यंत, तर आपले जे दाणे भरणारे चांगले ते भरत नाही, झाडाला झटका बसतो करप्यामुळे. तर शेतकरी बंधूंनो, आपण एकरी 500 ग्राम COC त्यासोबत आपण स्टेप्टोसायक्लिनचा यूज करा. आपली ठिबक असेल तर ठिबकद्वारे सोडा, म्हणजे जेणेकरून जो करपा आहे आपला किंवा जमिनीमधली बुरशी आहे ही जागेवर आपली पूर्णपणे स्टॉप होईल आणि आपलं झाड पूर्णपणे स्ट्रेसमधनं बाहेर निघेल.